खूप सारे व्हिडिओज मी काढून ठेवलेले होते, परंतु टाकले नव्हते मी हे व्हिडिओज. तर आम्ही प्रत्येक वेळेला नाश्त्याला इथं मल्हार एक हॉटेल आहे, तिथं जातो. खूप बेस्ट नाश्ता असतो, फक्त 12पर्यंत, 12च्या पुढे नसतो. तर त्याच्यावर सुद्धा समाधान नव्हतं झालं, तरी पण आम्ही हे शेवटी रात्री मागून घेतलंच होतं. हे खुशीचं असतं बरं, काही सगळं फास्ट फूड वगैरे खाणं सगळं. तर असो, तिच्यासोबत मलाही मिळून जातं. थोडंसं टेस्टीवालं होतं, परंतु हेल्दी नसतं ते. पेन किलर का एक मोठाले ते छोटंवालं दे इकडं, एक सगळ्यात छोटंवालं मिनी जहाज. तर तुळजापूरमध्ये ना एक ट्रेंड आलेला आहे, शॉप आहे ट्रेंड म्हणून. तर तिथं हे खुशीला मी वरती स्वेटर आणि खाली ते पॅन्ट आणलं होतं. आणि त्याच दिवशी ना म्हणजे दोन्ही भाच्यांचे वाढदिवस होते, तर खुशीनं छोटंसं ग्रीटिंग कार्ड बनवलं होतं. आणि हे 15 ऑगस्टचं तिचं भाषण होतं. भाषण मी दाखवलं असतं, तिला ऐकवलं असतं, परंतु इतका गोंधळ चालू आहे ना लेकरांचा आणि स्पीकरचा वगैरे, तर तिचं थोडासा आवाज व्यवस्थित येत नव्हता. परंतु हा तिनं पूर्ण जे पाठ केले ना भाषण, तिनं ते सगळं भाषण म्हणून दाखवलेलं आहे. आणि खुशी ना स्कूलमध्ये म्हणजे अभ्यास मंत्री झालेली आहे. म्हणजे जे की आता लेकरांच्या, फक्त मुलांचा तिनं अभ्यास चेक करायचं, म्हणजे मुलींचा बरं का, सॉरी, मुलांचा वेगळा झालेला आहे अभ्यास मंत्री. आणि खुशी मॉनिटर झाली आहे, म्हणजे अभ्यास मंत्री. मुलींचा तिनं अभ्यास चेक करणार असं काहीतरी तिनं सांगत होती म्हणून. तर बघू, तिच्याकडून आपण ऐकून घेऊया तिनं आल्यानंतर. तर आता लेकरं वगैरे, ह्या ननंद आहेत, मोठ्या ननंदबाई, तुम्ही बघितलं असेल ह्यांना. तर म्हणजे ते एका नंदचे मिस्टर म्हणजे एक्सपायर झालेत ना, तर त्याच्यासाठी त्यांनी इकडं एक बोलवणं असतं ना की माहेरी वगैरे, तर त्याच्यासाठी सगळे आम्ही एकत्र इथं जमा झालेलो होतो. लेकरांना करमत नव्हतं म्हणून ना आम्ही त्यांना बाहेर असं बागेत नेलं होतं. तर हे छोटूसा लाडू बघताय ना तुम्ही कसं खेळतंय. तर असो, बागेमध्ये वगैरे थोडंसं रिफ्रेश होईल, त्यांना माइंड चेंज होईल म्हणून आम्ही थोडंसं बागेमध्ये गेलो होतो. परंतु खूप लेट झाला होता बागेत जायला, म्हणजे खूप मच्छरं चावत होते. तर तरी पण लेकरांनी खेळले. आता मग हो, खूप चला वापस म्हणलं तर लेकरं काय ऐकत नव्हते. आणि हा छोटूसा खेळ तर बघा तुम्ही, खुशी तर झोके खेळत होती, तिला तर इतका आनंद होत होता ना की म्हणजे. तर असं शेवटी मच्छरं खूप चावत होती आम्हाला, म्हणून म्हटलं चला आता इथं एक मारुतीचं छोटंसं मंदिर आहे बरं का, तिथं आम्ही दर्शन करून घरी चाललो होतो, जे की शनिवार होता म्हणून. तर हे मोठे मुलगा आहेत, सुजय नाव आहे यांचं. तर नंदेचा मोठा मुलगा आहे, त्यांना 2 मुलं आहेत. तर हा पहा यांचा नातू, म्हणजे माझा पण नातूच आहे बरं का हा. तर आता नागपंचमी होती ना, तर त्या दिवशी प्रत्येक सुवासिनींनी म्हणजे झोके खेळायचे असतात, म्हणून आम्ही तर 5-5 का होईना झोके खेळले आहेत. खूप म्हणजे एकदम काय म्हणतात ते, हळूहळू झोके घेत होतात, कारण की तिथले एक दोरी तुटलेली होती, लेकरांनी खेळून अगोदर ती दोरी तोडलेली होती म्हणून मग त्याला ते अटॅच केलं होतं दुसरी दोरी. म्हटलं ते पडेल मी म्हणून खूप एकदम सावकाश आम्ही झोके खेळत होतो. तर डीला पण आम्ही चल म्हणलं तर, म्हणजे डी म्हणजे 2 नंबरच्या ननंद आहेत, त्यांचे मिस्टर एक्सपायर झाले होते, त्या घरी बसल्या होत्या. त्यांना आम्ही खूप म्हटलं चला तुम्ही, थोडंसं माइंड चेंज होईल, रिफ्रेश होईल तुम्हाला पण त्या काय ऐकल्या नाहीत. म्हणून मग मोठ्या ननंद म्हणजे ह्या ताईंनी म्हटलं की तू म्हणजे आपण जाऊन येऊयात, म्हटलं तू कर आराम. तर आम्ही हे तिघी, हे सूनबाई आहे त्यांची, तुम्ही पाहिलं असेल ऋतुजा. तर तर आम्ही तिघीच जाऊन तिथं थोडंसं खेळून, थोडंसं बोलून वगैरे आलो. तर ही ऋतू आहे, खूप छान स्वभाव आहे हिचा. तर माझ्या नंदची सून आहे. आणि तर असो, आता म्हणजे खूप सारे व्हिडिओज असे छोटे छोटे शॉर्टमध्ये मी काढले होते. खूप म्हणजे व्हिडिओज लेट आलेले आहेत तुमच्यापर्यंत हे. तर असो, आता याच्यापुढे मी रोजच्या रोज व्हिडिओ बनवून टाकेल व्यवस्थितपणे. तर आता तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात मला नक्की कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि मी माझ्या फॅमिलीजचे व्हिडिओज वगैरे असे म्हणजे खूप छान छान व्हिडिओज वगैरे शेअर करत राहीन तुमच्यासोबत, ज्या काही नवीन गोष्टी घडतील. आणि तर असो,
ह्या मोठ्या नणंद आहेत बाईताई, जे की जावळाच्या कार्यक्रमाच्या दिवशी तुम्ही यांना पाहिलं असणार आहे. तर 3 नणंद आहेत मला. तिघींना 2-2 मुलं आहेत. ह्या मोठ्या नणंद आहेत, त्यांना 3 मुलं आहेत. तर बाकी हे सगळेच आलेले होते. तर खूप राडा झाला, म्हणजे खूप म्हणजे असं घर असं गच्च झालेलं होतं, म्हणून मी काय ते व्हिडिओज वगैरे नाही काढला. आणि वेळ नव्हता तसा काढण्याचा, की म्हणजे सगळेजण दुःखामध्ये जमा झाले होते ना, की बाबा, तर म्हणून मग मी काही तो व्हिडिओ नाही काढला. तर नेक्स्ट टाईम नक्की काढेन. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर आणि श्री स्वामी समर्थ सर्वांना.